स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झालेले आहेत त्यांचंही आणि आता जे नवीन जॉईन झालेत त्यांचंही। मागच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउज समजून घेतलेला आहे 34 साइज। आता आपण 40 साइज मापाचं कटोरी ब्लाउज साधा ब्लाउज समजून घेणार आहोत। म्हणजे बिना अस्तरचा हे कटोरी ब्लाउज आपण 80 सेंटीमीटर पीसवर कसा शिवायचा आणि कशा पद्धतीने डायग्राम त्याच्यावर ॲडजस्ट करायचा हे बघणार आहोत। कारण 40 साइज म्हटली की 40 साइजला कमीत कमी 90 सेंटीमीटर किंवा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर एवढा कपडा 40 साइजसाठी लागतो। आणि जर उंची 15 असेल तर 15 ब्लाउजची उंची 15 आणि बाहीची लांबी, आता बाहीची लांबी 10 इंच ठेवतात किंवा 9 इंच ठेवतात, तर कमीत कमी आपल्याला 1 मीटर कपडा लागतो। आता आपण 80 सेंटीमीटरमध्ये 40 साइजचं ब्लाउज शिवून बघणार आहोत। भरपूर जणींना 80 सेंटीमीटरमध्ये 40 साइज कटोरी बसवता येत नाही, तर कशा पद्धतीने बसवायची आणि कशी शिवायची। मला एक मैत्रिणीची कमेंट होती की मॅडम तुम्ही 40 साइजचा कटोरी ब्लाउज दाखवा। त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ 40 साइज कटोरी ब्लाउज कटिंग आणि संपूर्ण शिलाई कशा पद्धतीने आपण 80 सेंटीमीटरमध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे तो बघूया। चला मग करूया का आपण सुरुवात। त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे तुम्हाला की जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी अगदी स्टार्टिंगचे व्हिडिओ बघा। जर स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास करायचा असेल ना तर स्टार्टिंगचे व्हिडिओ बघा, सुरुवातीचे व्हिडिओ बघा। आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिवण क्लास करायचा असेल, सर्टिफिकेटसाठी जर तुम्हाला शिवण क्लास करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून शिवण क्लास शिकावा लागेल, तरच तुम्हाला सर्टिफिकेट आहे। आणि जर तुम्ही कपडे शिवले तर ते व्यवस्थित ठेवा, कारण कपडे तुमचे बघितल्याशिवाय आणि संपूर्ण तुमची वही चेक केल्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, याची खात्री करून घ्या। चला तर मग बघूया आपण 40 साइज कटोरी ब्लाउज म्हणजे ब्लाउजावरून 40 साइजचं माप कसं घ्यायचं आणि कशा प्रकारे त्याचा डायग्राम काढून आपण ब्लाउज पीसवर म्हणजे 80 सेंटीमीटर ब्लाउज पीसवर आपण ब्लाउज शिवून कसं शिवलेलं आहे ते बघूया। इथे बघा मापाचं ब्लाउज आहे, 40 साइज माप आहे आणि सिंगल कटोरी आहे। डायग्राम काढण्याआधी आपण मापं घ्यायची असतात ब्लाउजची मापं घेताना छातीचं माप कसं घ्यायचं, ब्लाउजवरून जेव्हा मापं घेत असतो तेव्हा मापं कशी घ्यायची। हे बघा जो शिवलेला बाहीचा भाग आहे इथून तर हा जो शेवटचा बाहीचा भाग असतो तुम्हाला पूर्ण इथं दिसणार नाही, पण इथून पकडायचं असतं, इथून दिसते तुम्हाला व्यवस्थित। ह्या टोकापासून तर इकडे ह्या बाहीच्या टोकापासून असं आपण हे पूर्ण मोजून घ्यायचं असतं व्यवस्थित। बघा आपण 40 साइजचं कटोरीचं ब्लाउज कटिंग करणार आहोत आणि संपूर्ण शिलाईसुद्धा बघणार आहोत। हे बघा असं खेचून घ्यायचं म्हणजे आपलं हे 20 आलं, 20 आणि आपण हे पुढचा भाग मोजून घेतोय फक्त, इकडचे 20 आणि पाठचे 20 म्हणजे छाती आपली किती झाली, 40 इंचाची छाती झाली। पुढचा गडाही मोजूया। पुढचा गडा आहे 5.25 इंचाचा, पुढचा गडा किती आहे 5.25 इंच। शोल्डरपासून गळा मोजायचा आणि आता पाठची लांबी मोजून घेऊया। ब्लाऊज शोल्डरपासून बरोबर ठेवायचं, हे बघा असं ठेवायचं आणि ब्लाऊज असं व्यवस्थित खेचून घ्यायचं। ही आहे ब्लाऊजची उंची 14 इंच आहे आणि पाठचा गळा लगेच मोजून घ्यायचा। पाठचा गळा 10 इंचाचा आहे, किती 10 इंच, लांबी 14 इंच आणि मागचा गळा 10 इंच। बाही लांबी घेऊया। इथे बाही लांबी आहे 4.5 इंच। बाही घेर हा जो मुंडा घेर असतो, मुंडा घेर आपण तेव्हाच मोजतो जेव्हा आपण फिटिंग करतो ना,
तेव्हा आपल्याला याची गरज पडते. आता बाही घेर मोजून घेऊया. बाही घेर मोजताना व्यवस्थित असं ठेवायची, बाही ही अशी व्यवस्थित ठेवायची. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. हे बघा, इथे आपण असा बाही घेर मोजून घेतला. व्यवस्थित घ्यायचं. बाही घेर किती आहे हे बघा, कितीवर आलं 6. म्हणजे बाही घेर हा किती आहे 12 इंचचा. मी ब्लाऊज कसा ठेवलेला आहे असाच ब्लाऊज ठेवायचा. आणि शोल्डर बाही जॉईंट जिथून केलेली आहे तिथून घ्यायचं. म्हणजे शोल्डर आपली इथे जर खेचलं तर जास्त भरते, हे लक्षात घ्या. म्हणजे ताणून नाही घ्यायचं, नॉर्मल ब्लाऊज ठेवायचं. किती आलं 13 इंच. त्याचे हाफ केले तर 6.5 इंच होतात. पण आपल्याला किती घ्यायचं आहे, शोल्डर 5.5 इंच ठेवायची. घडी किती ठेवायची 5.5 इंचची ठेवायची. छाती जर 40 असेल तर शोल्डर आपण 5.5 इंच घ्यायचं. या कटोरीची साईज मला एका मैत्रिणीने सांगितलेली की 40 साईजची कटोरी दाखवा मॅडम. तर आपण 40 साईजची कटोरी मी तुम्हाला दाखवते. म्हणजे कशी काढायची, डायग्राम कसा काढायचा 40 साईजचा आणि ब्लाऊजवर ठेवून कटिंग कसं करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण 34 साईजचं कटोरी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. आता हे 40 साईज कटोरी ब्लाऊज. आणि ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हेही तुम्हाला दाखवलं. कमरघेर किती आली, हे 15.5 इंच आले. म्हणजे 15.5 किती झाले 31 इंचाची आपली ही कमरघेर झाली. आता आपण डायग्राम काढून घेऊया आणि व्यवस्थित समजून घ्या. आणि थेरी लिहिलेली आहे तुम्ही, पहिली कटोरीची थेरी. हे प्रत्येक ब्लाऊजला चालते, फक्त वाचून करायची. मापं फक्त बदलतात, लांबी बदलते आणि छातीचा भाग बदलतो, मागचा गळा बदलतो, लांबी कमी जास्त होऊ शकते. ब्लाऊजची लांबी आहे 14 इंच प्लस त्याच्यात आपण 1.5 इंच घेणार. किती 1.5 इंच घेणार. 1.5 इंच घेतले तर किती झाले 15.5. मी इथे न्यूजपेपर घेतलेला आहे 15.5. लांबी झाल्यानंतर मुंडा घ्यायचा आहे. इथे मुंडा 40 छाती असल्यामुळे मुंडा आपण किती घेणार आहोत 6.25चा मुंडा इथं ठेवणार आहोत. किती 6.25. 6.5 नका ठेवू, जास्त होतो. इथे 6.25 मी मुंडा ठेवला. आधी लांबी घेतली ब्लाऊजची, नंतर मुंडा घेतला. आणि इथे आपण मुंडा घेतल्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती आपली किती आहे 40. 40चा चौथा भाग किती आला 10 इंच. 10 इंचामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे 1.5 इंच. किती झाले 11.5 इंच. तर आपली छातीची घडी किती झाली इथे 11.5 इंच. कारण छाती 40 असल्यामुळे आपण घडी किती ठेवली 11.5ची. बॉक्स तयार झाल्यानंतर आता आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर किती घ्यायची आपल्याला 5.5. बघा 5.5 इंच आपण शोल्डर घेतली. शोल्डर घेतल्यानंतर ही जी लाईन आहे ती अशी सरळ आणायची. आपण घ्यायचा पुढचा गळा. पुढचा गळा किती आहे 5.25 इंच. कमी करून घ्यायचा. म्हणजे मी इथे 4 इंच पुढचा गळा ठेवणार. किती 4 इंच. हे लक्षात घ्या, जेवढा गळा असतो ना त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायचा. आणि गळा रुंदी घेऊया 2.25 इंच. कारण शिवून ही बरोबर 2.5-3 इंच होते. गळा रुंदी घेताना फक्त 2.25 इंच घ्यायची, 2.5 इंच नका ठेवू. शिवल्यावर बरोबर होतो ब्लाऊज. पट्टीसाठी 0 ते हे बघा इथून आपण, तुम्ही थेरी वाचून करा, मी तुम्हाला फक्त इथं सांगते. इथे आपण घेणार आहोत 3.5 इंच योगपट्टीसाठी खालून. आणि ह्या साईडनं घेणार आहोत 2.5 इंच. कारण मी तुम्हाला थेरी दिलेली आहे. 2.5 इंच इकडे घ्यायचं आणि गळ्याच्या साईडला, बंद बाजूच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं. आता हा इथं असा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तुम्ही वाचून करा बरं. झाला योगपट्टीचा आकार देऊन इथे. आणि ह्या ठिकाणी गळ्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही लाईनीने वाचून केलं ना तर तुमचं अगदी बरोबर डायग्राम येणार आहे, लक्षात घ्या. इथे मी गोलगळ्याला आकार दिला आहे. आणि शोल्डर उतरतं. अशी समस्या असते की शोल्डर उतरतं. नाही उतरायला पाहिजे म्हणून आपण काय करायला पाहिजे, इथून शोल्डरपासून 1/2 इंच खाली तिरकस घ्यायचं आहे. मी 1/2 इंच घेतलं इथे आणि हे काय केलं इथे तिरकस केलं. म्हणजे शोल्डर आपली उतरत नाही. आणि इथे बाहीचा शेप द्यायचा आहे. इथे 1.5 इंच घ्यायचे. नाही बघा 1.5 इंच घ्यायचे
हा पाठचा शेप झाला. इथे घेतला आपण 1.5 इंच घेऊन इथे मी ह्या लाईनीमध्ये अर्ध्याच्यात तुम्ही लाईन मिळवायची. ही जी बाईचा शेप असतो ना अर्ध्याच्यात मिळवायची. आणि आतला शेप देण्यासाठी मी इथे 1.5 इंच, हे बघा व्यवस्थित बघा, ह्या लाईनीपासून मी 1.5 इंच घेतले आणि इथून मी सरळ लाईन काढून घेतली. कशी? सरळ लाईन काढून घेतली. अगदी व्यवस्थित शेप येतो. जर तुम्ही अशा पद्धतीने जर शेप दिले ना, पुढचा कटोरीच्या भागात फुगा येणार नाही. आणि 1.5 इंच घेतल्यानंतर आपण इथून वरून, हे बघा, वरून सुद्धा 1.5 इंच घ्यायचे. इथून ती सुंदर असा लगेच शेप येतो. हा आतला शेप आपण इथे बाहीचा दिलेला आहे. इथे योगपट्टी झालेली आहे. आणि इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहेत. कुठून? ही जी लाईन आहे ना ही शोल्डरची, तिथून 1.5 इंच घेऊन, हे बघा 1.5 इंच इथं येतो. 1.5 इंच घेऊन आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे. हे बघा, इथून असा गोल राऊंड करायचा. लक्षात घ्या, हा जो आपला पॉईंट आहे इथून असा गोल राऊंड करायचा. असा करायचा नाही, क्रॉस नाही घ्यायचा, गोल करायचा. कटोरीचा आकार गोल येतो. आणि इथून आपण डायरेक्ट असं सरळ यायचं. हे बघा, डायरेक्ट असं सरळ यायचं खाली. पूर्ण कटोरी बनवण्यासाठी आपण पेपर असा ओपन करणार. बंद पेपर घेतलेला होता मी, तुम्ही लक्षात घ्या. आपला फोल्ड इथं आहे. इथून मी 1 इंच बाहेर काढणार. 1 इंच मी इथे वाढवून घेतलेला आहे. आता इथून आपण, हे बघा 40 साईजची कटोरी आपण बनवतोय. इथून आपल्याला 4.5 इंच घ्यायचे आहेत. किती? 4.5. हे लक्षात घ्या, 4.5. योकपासून इकडे आपल्याला 4.5 घ्यायचे आहेत. आणि इथून आपल्याला 6 इंच घ्यायचे आहेत. किती? 6 इंच घेतले. इथून आणि कटोरीला आकार देताना बघून घ्यायचं. इथून आपण 6 इंच घेतले आणि इथून आपल्याला तर 4.5 घ्यायचे आहेत. बरोबर 4.5 येतात का बघायचं. बरोबर 4.5वर इथे आपली ही 6ची लाईन येते. जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर कटोरी तुमची गडबड होईल. हा लक्षात घ्या. योगपट्टीपासून इथे मी 4.5 इंच घेतले आणि इकडून गड्यापासून 6 इंच घेतले. 4.5 इंच आपले इथे आले आणि 6 इंच इथं आले. म्हणजे व्यवस्थित कटोरीचा आकार आपला इथं येईल. आणि बघा, कटोरीचा आकार देताना खालून बघा, आपली योग इथं आहे ना, खालून इथून पकडायचं. आकार देताना इथून घ्यायचं आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा. खालून योगपट्टीच्या खालून आपला कटोरीचा आकार जातो. हे लक्षात घ्या. हे बघा, तिथे मी दिसलं का तुम्हाला व्यवस्थित? इथून मी सुरुवात केली कटोरीचा आकार द्यायला. योगपट्टीच्या इथून मी इथून आकार द्यायला सुरुवात केली आणि आपली योगपट्टीचा आकार इथं आहे. बरोबर मी इथं आणलं. आणि आता हे आपण इथे याला टच करणार. 1 इंच आपण खाली घेतलं कटोरीला आकार देण्यासाठी. इथून मी किती? 1 इंच खाली घेतलं. आता या ठिकाणी आपली कटोरी तयार झालेली आहे. आता कटिंग करायचं. आपण इथून 1 इंच बाहेर, 1 इंच मी बाहेर घेतलं. 1 इंचाच्या जागी तुमचं 1.5 इंच झालं ना चालेल, काही हरकत नाही. कटोरीचा आकार व्यवस्थित द्या. अर्धा इंच इकडे तिकडे झाला काही हरकत नाही. इथून आपल्याला घ्यायचं आहे 6.5 इंच. किती? 6.5 इंच. आणि आपण इथून किती घेतलं? 4.5 इंच. हे लक्षात घ्या. आता आपण हे कटोरी कटिंग करणार आणि आकार व्यवस्थित अशाच पद्धतीने, हा जो आकार आहे ना अशाच पद्धतीने आकार द्यायचा. म्हणजे जो आपला पुढचा भाग असतो ना, कटोरी जॉईन केल्यानंतर आपण साईडचा हा भाग लावतो, त्या कोणाकोणाचा इथे ह्या साईडला काखेत फुगा येतो. फुगा का येतो? त्याच्यासाठी. जर तुम्ही इथे आकार व्यवस्थित नाही दिला ना हा, आणि हे अंतर जरी जास्त झालं तरी तुमचा काखेत फुगा येणार. अशा पद्धतीने डायग्राम काढला ना, तुम्हाला डायग्राम विकत घ्यायची गरज नाही. पण हा कोर्स तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा. 1 इंच घेऊन इथे क्रॉस लाईन काढून घ्यायची आहे, म्हणजे तिरकस लाईन काढून घ्यायची आहे. चा डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढा आणि त्याच्यावर ब्लाऊज शिवून बघा. जर कस्टमरचं असो किंवा तुमचं असो, शिवून बघा. आणि जर अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये बसला तर हेच पॅटर्न तुम्ही 40 साईजला इतरांना वापरू शकतात.
पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर काढायचा. हा आकार असाच द्यायचा, इथून द्यायचा नाही. आता कोणी कोणी काय करतं, ही जी आपली शोल्डरची लाईन असते ना, इथून असे दोघं आकार देतात. हे बघा, असे आकार देतात दोघं, इथून असे आकार देतात. पण हा आकार नाही द्यायचा, जो लाईनीच्या आतमध्येच आकार द्यायचा. लाईनीच्या आतमध्ये आकार दिला की आपण ह्या दोघं इथं जिथून म्हणजे आपलं 1.5 इंचाची जी लाईन आहे तिथून आपण अर्धा इंच वाढवायचं असतं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आपण कशा पद्धतीने या ठिकाणी शिवण्यासाठी वाढून घेतलेलं आहे. हे बघा, इथं असं कटिंग करायचं. योक कटिंग करून घेऊया. कटोरी झाली, कटोरीच्या साईडचा भाग आणि योक पट्टी, आपला हा पूर्ण भाग तयार झाला. पाठचा भाग मी काढणार नाही, पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर काढणार आहे. आता आपण बाही काढून घेऊया. ही पेपर डबल फोल्ड केला. बाहीची लांबी आपली किती आहे? 4.5 इंच. 4.5 मध्ये आपण किती मिळवणार आहोत? 1.5 इंच. बाही लांबी आपली किती झाली? 6 इंचाची बाही लांबी झाली. इथून मी 6 इंच घेतले. बाहीचा डायग्राम अगदी सोपा आहे जर समजले तुम्ही तर. आणि बाहीचे पॅटर्न वेगवेगळे असतात, तसे डायग्रामसुद्धा वेगवेगळे काढावे लागतात आपल्याला. आपण सध्या साधी बाहीचा डायग्राम काढतोय. आता इथे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती किती होती? 40. 40चे चौथा भाग किती आले? 10 इंच. तर मी इथे किती 10 इंचाचा बॉक्स करून घेतलेला आहे. हा आपण बॉक्स तयार करून घेतला. आणि बाहीचा शेप देण्यासाठी इथून घेणार आहे मी 3.25 इंच. किती? 3.25 इंच. 3.25 इंचावर टिक केली आणि मी इथून घेऊया आपण 1.5 इंच. 1.5 इंच घेऊन बाहीला इथे आकार द्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. घ्यायचा बाही घेर. 12 असल्यामुळे आपण इथे 6 घेणार आहोत. 6 आणि प्लस 2 इंच मार्जिन शिलाई. आता आधी पाठचा भाग काढूया. ब्लाऊजची लांबी 14 इंच आहे आणि त्याच्यात आपल्याला 1.5 टाकायचे आहेत, म्हणजे 15.5 इंच आपली ब्लाऊजची लांबी झाली. शोल्डर घ्यायचं आपल्याला 5.5 आणि मुंडा 6.25 घ्यायचा आहे. आणि छाती 40 असल्यामुळे चौथा भाग येतो इथे 10 इंच आणि प्लस आपल्याला त्याच्यात 1.5 इंच म्हणजे 11.5 आपली ब्लाऊजची घडी झाली. इथे बाईचा शेप द्यायचा. चौकोन गळा घेणार आहोत आपण. गळा रुंदी 2.25 इंच आणि मागचा गळा आहे 11 इंचाचा. आपण 11 इंचावर इथे गळा तयार करून घेणार आहोत. चौकोन गळा. छाती 40 आहे. तुम्ही ब्लाऊज पीस 90 सेंटीमीटर घ्या, म्हणजे व्यवस्थित असं ब्लाऊज त्याच्यात बसेल. 80 सेंटीमीटरमध्ये नवीन शिकणाऱ्यांना व्यवस्थित बसवता येत नाही ब्लाऊज. इथे पाठचा भाग मी हा कटिंग करून घेतलेला आहे. आता बाही काढून घेऊया. त्यासाठी इथं जॉईंट येणार आहे, कारण बाही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आपण पाठचा भाग काढून या साईडला बाही कटिंग करतो, कारण बाही आपली 4.5 इंचाची आहे. 4.5 इंचाची बाही इथे बसणार नाही, कारण हा कपडा रुंदीला कमी आहे. तर आपण बाही या साईडनं काढून घेणार आहोत इकडून. इथे डबल फोल्ड करून घेतलं आणि ह्या ठिकाणी बाहीला जॉईंट येणार आहे, कारण कपडा रुंदीला कमी आहे. हे लक्षात घ्या. खालून बरोबर आहे, पण इथे या ठिकाणी हा कपडा कमी आहे. इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. हे इथून बघा, मी अशी लाईन काढून येते सरळ. जॉईंट करायच्या वेळेस ना
समजून घ्या, आपण हा बॉक्स तयार केला इथे. हा बॉक्स तयार करून आपण इथे हे बघा, इथून आपण बाईचा आकार दिलेला आहे. हो ना. जो हा इकडचा एवढा कपडा उरतो ना, तो कपडा आपण ह्या ठिकाणी असा जॉईन करायचा असतो. उरलेला कपडा इथे सरळ कटिंग करून घेते. जॉईन करताना कसं करायचं, ही असं ठेवायचं. लक्षात आलं का तुमच्या? असं ठेवायचं आणि ते सरळ कटिंग करून घ्यायचं. जॉईन झाल्यावर मग नंतर हा जो जास्तीचा कपडा आहे त्याला कटिंग करून टाकायचा. ही आपली इथे बाई तयार झाली. आता इथं आपल्याला काढायचं आहे कटोरी, योक आणि साईडचा भाग. हे बघा, आपण इथे असं शिवण्यासाठी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे दोघं साईडला. इथे अर्धा इंच वाढवायचं. हे जे अंतर आहे ना, इथे अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं, म्हणजे शिवून आपला हा भाग बरोबर येतो. आधी हे कटिंग करून घेऊया. डायग्राम काढून घेऊया. म्हणजे इकडे आपण ही कटोरी अशी ठेवायची. हे बघा, हे क्रॉस ठेवायचं आणि शिवण्यासाठी इथे आहे तसंच ठेवायचं. हे बघा, या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं शिवण्यासाठी. हा बेबी सिल्क कपडा आहे. ही कटोरी पण इथे आपली कटोरी कटिंग झालेली आहे. आता योक काढून घेऊया. आपल्याकडे फक्त एवढा कपडा उरलेला आहे बघा, 80 सेंटीमीटरमधून. सिंगल योकपट्टी निघाली ना, तर आपण खाली योकपट्टीला दुसरा कपडा लावू शकतो. या साईडनं आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच आणि इथून छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, म्हणजे आपलं हे 11.5 असणार. आणि 3.5 अडीचच्या जागी आपण घेणार आहोत 3 इंच. इथे 3 इंचचे आपण 3 इंच इकडे घेतले आणि 4.5 इंच इकडे घेतले. आता योकचा आकार देऊया. हे बघा, तुमच्या समोरच मी कपडा कटिंग केलेला आहे 80 सेंटीमीटर आणि छाती 40 आहे. बाही लांबी 4.5 आणि प्लस 1.5 म्हणजे 6 इंचची आपली बाही लांबी झाली. कटिंग झाल्यानंतर बघा, एवढाच आपल्याला हा कपडा उरलेला आहे. आता ह्या एवढ्याशा कपड्यामधून आपल्याला काच उठणपट्टी आणि गळपट्टी उरते का? बिलकुल नाही उरत. म्हणून छाती 40साठी 90 सेंटीमीटर कपडा घ्या किंवा 1 मीटर घ्या. पूर्ण 1 मीटर घेतला तरी चालेल. 80 सेंटीमीटरमध्ये 40 साईजचं माप बसत नाही, हे लक्षात घ्या. आता एवढ्याशा कपड्यामध्ये आपण इथे काच उठणपट्टी आणि गळपट्टी कशी निघणार? नाही निघणार. मग आपला दुसरा कपडा जॉईन करावा लागेल. आता शिवायचं कसं ते बघूया. आपली योकपट्टी सिंगल आहे ना, तर आपण याच्यावर, म्हणजे दुसरा कपडा आहे माझ्याकडे, त्याच्यावर आपण डबल करून घेणार आहोत. कुठल्याही कलरचा चालेल. जर तुमच्याकडे मॅचिंगचा नसेल तर कुठल्याही कलरचा कपडा घ्यायचा आणि डबल आपण अशी डबल काढून घ्यायची. 90 सेंटीमीटर जर पीस असेल तर योकपट्टी डबल निघते, म्हणजे त्याच्यात व्यवस्थित आपलं असं ब्लाऊज पीस कटिंग होतो आणि व्यवस्थित संपूर्ण ब्लाऊज कम्प्लीट आपलं तयार होतं. कारण हा 80 सेंटीमीटर आपण पीस घेतला, त्याच्यामुळे 80 सेंटीमीटर पीस असला तरी त्याचा पणा कमी असतो. कपड्याचा पणा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये योकपट्टी आपण सिंगल योकपट्टी डबल करून लावलेली आहे. कशा पद्धतीने लावलेली आहे ती तुम्ही बघून घ्या. दोघं कटोरी एकत्र घ्यायच्या. भाग मी असा ठेवला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की कटोरीचा टक्स कसा घ्यायचा. हा भाग इकडच्या साईडला घ्यायचा, असं बरोबर ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, असं फोल्ड करून घ्यायचं. इथून घेतलं आपण 3.5 इंच आणि इथून 2.25 इंच. या ठिकाणी मी शिलाई लावून दाखवते तुम्हाला. दोघं बाजू एकत्र आणायचे. एकत्र आणल्यानंतर इथे आखून घ्यायचं आहे आपल्याला. टक्स पॉईंट इथे आखून घ्यायचे आहेत आणि मग नंतर याच्यावर आपण शिलाई चालवायची. या कटोरींना मी टक्स घेतलेले आहेत. आता साईडचा भाग जोडून घेऊया. असं ठेवायचं. हे बघा, बरोबर इथं असं पकडून शिलाई लावून घ्यायची आहे. हा भाग असा ठेवायचा, असं पलटी करून घ्यायचा आणि
इथपर्यंत शिवून घ्यायचं. शिवताना डबल शिलाई घ्यायची. आणि कटोरी जॉईन झाल्यानंतर हे बघा जास्तीचा कपडा इथे खाली उरलेला आहे. हे बघा इथून असं निशाण लावायची. इथून हा बरोबर आहे, सरळ आहे. आणि इथून असं घेऊन आपल्याला इथे क्रॉस घ्यायचं आहे. योगपट्टीचा आकार कसा असतो आपला त्याप्रमाणे इथे असा योगपट्टीसारखा इथे आकार द्यायचा आहे. हे व्यवस्थित बघा. मला झूम करून दाखवते. इथून मी हा जो जास्तीचा कपडा आहे खाली उरलेला, हे बघा जास्तीचा कपडा आहे खाली उरलेला, याला असा योगचा आकार द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा. खालतीवरती कपडा आहे ना, हो की नाही. इथं शेप बिघडला ना. शेप का इथे असा शेप का होतो, कटोरीला टक्स दिल्यानंतर खाली कपडा असा होतो. मग आपण याला व्यवस्थित असा आकार द्यायचा. गोल बघा असा गोल राऊंड द्यायचा. व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं योगपट्टी लावायच्या आधी. आता कटोरी कशी दिसते की नाही छान. कटोरीचा शेप हा असा दिसतो. इथे साईज किती आहे, 40 साईज. हे बघा योगपट्टीचा आकाराप्रमाणेच इथं कटिंग करायचं आहे. व्यवस्थित असं हे बरोबर असं सरळ आणायचं इथे. झालं. आणि हा कटोरीचा टक्स घेतलेला आहे आपण. हा जास्तीचा कपडा असतो ना, याला थोडासा असा क्रॉस कटिंग करायचा. चा भाग म्हणजे कटोरी जॉईन करून घेतली आणि साईडचा आपण लावून घेतलेला आहे. आता याला योगपट्टी कशी लावायची, कारण योगपट्टी आपण सिंगल काढून घेतलेली. सिंगल का झाली आपली योगपट्टी, कारण कपडा कमी असल्यामुळे आपली योगपट्टी सिंगल झालेली आहे. त्याच्यासाठी मी योगपट्टीला लावण्यासाठी आहे ते एक्स्ट्रा माझ्याकडे जो कपडा होता अस्तरचा, तो कपडा मी ते जॉईन करून देणार आहे. हे बघा दोघं कटोरी आपण दोघं योग अशा ठेवायच्या. योग तसाच ठेवून घ्यायचा. हे बघा असा योग ठेवायचा. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला कसं ठेवायचं, पण एक्स्ट्रा कपडा आपण हा दुसरा घेतलेला आहे. हे बघा इथून अशी सरळ शिलाई घ्यायची दोघांना. सरळ शिलाई झाल्यानंतर ही बघा सरळ शिलाई झाली ना की याला असं पलटी करायचा. आणि जो आपण एक्स्ट्रा कपडा लावलेला असतो दुसरा कपडा मेन योग पट्टीवर नाही, जो एक्स्ट्रा कपडा आपण लावलेला असतो त्याच्यावर अशी दाब शिलाई द्यायची. अशी दाब शिलाई देऊन पूर्ण हा कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे. हे असा. आणि जो वरती एक्स्ट्रा कपडा असेल त्याला कटिंग करून टाकायचा आहे. आता एक पट्टी लावून दाखवते तुम्हाला मी. इथे कटोरी जॉईन झाली आणि योगी लावून झालेला आहे. योग लावताना काय काळजी घ्यायची तुम्हाला मी सांगितलं. कटोरी व्यवस्थित येण्यासाठी, म्हणजे कटोरीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी इथे खाली व्यवस्थित असा आकार द्यावा लागतो. व्यवस्थित हा आकार दिला ना तुम्ही तर तुमची कटोरी अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल आणि व्यवस्थित कटोरी बसेल. काच बटनपट्टी लावून घेऊया. काच बटनपट्टीसाठी हे बघा मागे पुढे कपडा झालेला असतो ना, याला अगदी बरोबर व्यवस्थित करून घ्यायचा. असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, सरळ करून घ्यायचा. हे जे कटोरीचे हे जी योग असते ना, योग पट्टी दोघं सेम यायला पाहिजे. इथे आपल्या दोघं सेम आलेलं आहे. आता इथे आपण काच बटनपट्टी लावून घेणार आहोत. इथे बटनांचं ब्लाऊज आहे, म्हणजे हुकाचं ब्लाऊज नाही आहे. आपण हुकाचं ब्लाऊज शिवताना उजव्या हाताला काच पट्टी लावतो, म्हणजे वरून खालच्या साईडला जाते. आणि डाव्या हाताला खालून, म्हणजे इकडून खालून वरती पट्टी येते. पण आता आपण इकडची पट्टी ह्या साईडला लावूया आणि ह्या साईडची पट्टी ह्या साईडला लावूया. फक्त एवढंच अंतर आहे. आलटी काच बटन पट्टी तुम्हाला लावता येईल, पण बाही लावायच्या आधी इथे मी काच बटन पट्टी लावून घेतली. काच पट्टी हे बघा, काच पट्टी आहे डाव्या साईडला, म्हणजे वरून आपण लावून घेतली आणि खालच्या साईडला आतमध्ये दुमडली. आणि ही बटन पट्टी उजव्या साईडला लावली, खालून लावली आणि वरच्या साईडला दुमडली. म्हणजे आपण जी हुकची पट्टी लावतो ना ती म्हणजे आलटी पलटी करायची. चौकन गळ्याला इथं मी लेस लावून घेणार आहे, कारण हा ब्लाऊज कस्टमरचा ब्लाऊज आहे. कस्टमरने सांगितल्याप्रमाणे इथे मी लेस लावून घेणार आहे. आणि आपल्याला बघा 80 सेंटीमीटर कपडा होता, त्याच्यामुळे कपडा इथे उरलेला नाही आहे. मी हा अस्तरचा कपडा माझ्याकडे असल्यामुळे मी इथे गळपट्टीत काढून घेतलेली आहे. हे बघा. आणि जर आपल्याकडे जास्त कपडा असेल तर चौकन गळ्याची पट्टी कशी कटिंग करायची. जर आपल्याकडे
पाठचा भाग असा फोल्ड करून घ्यायचा, असा फोल्ड करायचा आणि डबल कपडा ठेवून, म्हणजे समजा इथे डबल कपडा आहे आणि त्या डबल कपड्यावर ठेवून आपण हा कपडा त्याच्यावर असा ठेवायचा आहे आणि असं आखून घ्यायचं आहे, म्हणजे चौकोनपट्टी अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. पण आपण तसं न करता अजून आपल्याला भरपूर ब्लाउज शिवायचे आहेत, तुम्हाला हळूहळू सर्व माहिती मिळेलच. पण आता आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळे इथे मी सरळ पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, सरळ पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. ह्या लांबीच्या, म्हणजे बघा या अशा आपण हे सरळ पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. ही पट्टी लांब झाली, आपण याला कट करू शकतो. काय करायचं, चौकोन गळ्याला पट्टी, ही पट्टी, ही खालची पट्टी अशी घ्यायची. हे बघा, ही पट्टी मी अशी ठेवली आणि त्याला आपण ही अशी जोडून घेतली, म्हणजे असं जॉईन करून घ्यायचं. या दोघं पट्ट्या बरोबर ठेवायच्या, बरोबर याला लागून ठेवायच्या आणि सेम याच्यावर जॉईन करायचं आणि ही पट्टी इकडून अशी जोडून घ्यायची आहे. हे बघा, असं आपण ही पट्टी जोडून आणूया. ही पट्टी जॉईन झाल्यानंतर गळ्याला कशी लावायची ते बघूया. इथे मी पट्टी जॉईन करून घेतली, म्हणजे चौकोन जॉईन करून आणली. बघा, अशी चौकोन जॉईन करून आणली. आता हीच पट्टी आपण अशी ठेवून इथे जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, अशी जोडून घ्यायची. इथे हाय तशी ठेवून इथे आपण शिलाई लावून घेणार आहोत. इथं चौकोनचा जो भाग आहे इथे असे कट मारायचे, म्हणजे कैचीने इथे कट मारायचे. कट मारला ना तर गळा आपला व्यवस्थित असा चौकोन होतो. आता मी इथे ही पट्टी लावून दाखवते. जो साईडचा जास्तीचा कपडा असतो तोही कटिंग करून घेतलेला आहे आणि आपण चौकोनच्या जागी इथे कट लावायचे, असे कट करून घ्यायचे. म्हणजे कट केल्यावर काय होतं, आपला गळा अगदी व्यवस्थित बसतो. कट लावल्यानंतर इथे आपल्याला दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिली, मग नंतर हा पूर्ण कपडा असा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. मी ते आतमध्ये फोल्ड करून घेणार आणि ते लेस लावून घेणार आहे. तयार करून घेतला मी आणि लेस लावून घेतली चौकोन गळ्याला. ते पाठचा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. पुढच्या गळ्याला शेप कसा द्यायचा बघूया. कटोरीचा कपडा हा आपला मागे पुढे होत असतो, म्हणून पुन्हा आपल्याला शेप द्यावा लागतो. असं व्यवस्थित ठेवायचं. दोघं कटोरी अगदी व्यवस्थित असं बरोबर घ्यायचं. दोघं एकमेकांवर अशा ठेवून घ्यायच्या. या बटन पट्टीवर काच पट्टी ठेवायची. हे बघा, इथे मी बटन पट्टीवर काच पट्टी अशी ठेवून घेतलेली आहे. असे दोघं एकत्र केल्यानंतर पुढचा गळा मोजून घ्यायचा. जे माप असेल त्याप्रमाणे असं मोजून घ्यायचा आणि इथे आपण हा गोलगड्याला आकार देऊन घेणार आहोत. कारण बघा, शिवल्यानंतर सुद्धा आपण परफेक्ट कटिंग करतो. पॅटर्न आपलं परफेक्ट असतं आणि कपडाही कटिंग करताना अगदी परफेक्ट कटिंग करतो, तरीसुद्धा आपला शिवताना कपडा असा हा मागे पुढे होत असतो. हे बघा, म्हणून आपल्याला इथं चेक करावं लागतं. आता याच्यासाठी मी इथे गळपट्टी कटिंग करून घेतलेली आहे. गळपट्टी तुम्हाला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आपण 1.5 इंचाची क्रॉस पट्टी म्हणजे रुंदीला कटिंग करतो. 1.5 इंचाची आपली पट्टी आहे. मी हिला अर्धा इंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आपण ही हिला अशी लावून घेणार आहोत. शोल्डर जोडायच्या आधी, हे बघा, शोल्डर याला जोडायच्या आधी, कारण आपण पाठचा गळा तयार करून घेतला, कारण इथे चौकोन गळा बनवला ना आपण आणि त्याला लेस लावायची होती. अशी लेस लावायची होती. पट्टी लावून घेतली कारण आपल्याला तुरपाई करायची आहे. आधी आपल्याला शोल्डर जोडावा लागेल. शोल्डर जोडायच्या आधी काय काळजी घ्यायची, बघा, आपला पाठचा भाग याला फोल्ड करायचा, डबल फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित लक्ष द्या. याला पुढची साईड ही तशीच करायची आपण. मी इथे बटन पट्टीवर हा पुढचा भाग म्हणजे काचपट्टीचा भाग ठेवून घेतला आहे. म्हणजे कटोरी एक उलटी ठेवली आणि ही एक सरळ ठेवली. व्यवस्थित बघा, एकत्र करून आपण ह्या भागावर ठेवून घ्यायचं आहे. बघा, जिथून आपली फोल्ड आहे मी हे त्याच ठिकाणी ठेवणार, हे लक्षात घ्या. हे बघा, बरोबर तिथं घ्यायचं. आणि इथे जर कमी जास्त कपडा असेल, हा बघा, कमरेचा जेवढा आहे ना आपला, कमरेची जेवढी घडी असते तेवढीच घडी आपली ही पुढची यायला पाहिजे. पुढची घडी इथे बरोबर आहे. हे बघा, वरचा भागसुद्धा बरोबर आहे. इथं आपल्याला कटिंग करायची गरज नाही. थोडंसं मागे पुढे आहे तेवढंच मी कटिंग करणार आहे.
जर जास्त असेल तर जो पाठचा भाग असतो त्याच्या लेवलला हा पुढचा भाग करायचा. इथे बरोबर ठेवून घेतलेला आहे. शोल्डर जोडायच्या आधी हे चेक करा. इथे झालं आपलं ठेवून. आता शोल्डर जोडून घेणार आहोत. असं तर नाही ना, जर जो भाग जास्त असेल त्याला कटिंग करायचं आणि दोघं भाग सेम करून घ्यायचे. इथं झालं आपलं हे. आता शोल्डर जोडताना अशी लावली ना, तिला मी फोल्ड केली नाही. का फोल्ड केली नाही आहे? कारण आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. ते शोल्डर अशा पद्धतीने जोडायचं. हे बघा व्यवस्थित. हा भाग आहे, मी याच्यावर जो शिवलेला भाग आहे आपला व्यवस्थित बघा. ही पट्टी मी पूर्ण साईडला करणार. हे बघा पूर्ण साईडला करणार व्यवस्थित बघा. ही पूर्ण मी साईडला केली आणि हा पाठचा भाग इथं साईडला घेतला. हे बघा असं साईडला ठेवला. हो ना, असं साईडला ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. असं सरळ ठेवायचं. दोघं अशी म्हणजे 2 शिलाई चालवायची. इथे 2 शिलाई चालवल्या की मग फोल्ड कसा करायचा हा कपडा मी दाखवते तुम्हाला. हे शोल्डर आपण असं जोडून घेतलं. हे जोडल्यानंतर हा जो साईडचा जो गळपट्टीचा कपडा आहे हा एक्स्ट्रा कपडा आहे ना, याला आपण असा फोल्ड करायचा. हे बघा असा फोल्ड. असा फोल्ड करून याच्यावरून शिलाई चालवायची. अशी बारीक शिलाई चालवायची काठीवर. इथं शिलाई घ्यायची गळपट्टीवर. म्हणजे पुढचा गळा बघा मी इकडे केलेलं आहे तसं या साईडला. म्हणजे आतमध्ये ही पट्टी अशी दुमडली जाते. बघा किती सुरेख दिसतंय. आणि या साईडला तुरपाई करून घ्यायची. खूप सुंदर असा आपला हा ब्लाऊज तयार होतो. शोल्डर जोडून झालेलं आहे. आता बाही कशी लावायची ते बघूया. बाही जॉईन करायच्या आधी आपल्याला चेक करावं लागतं. हा मागे पुढे झालेला असतो कपडा. हा बघा खालच्या बाजूवर म्हणजे जी पुढची बाजू आहे त्याच्यावर मी ही पाठची साईड ठेवून घेतलेली आहे. हे बघा असं इथून बरोबर करायचं कमरेपासून. इथून हा आहे ना कपडा, जास्त कपडा दिसतोय ना, याला डायरेक्ट कटिंग नका करू. असं तुम्ही आखून घ्यायचं. हे बघा असं आखून घ्यायचं. आता मी इथे बरोबर करून घेतलेलं आहे. आणि पाठचा भाग बघा कुठे आपली ही कटिंग कुठे आली, इथे आली. म्हणजे किती कपडा जास्त झालेला आहे, इतका कपडा वरती जास्त झालेला आहे. हे बघा दिसलं का तुम्हाला? ह्या कपड्यापेक्षा हा कपडा जास्त झालेला आहे. एवढा हा जास्त झालेला आहे. तर याला कटिंग कसं करायचं? आता मी खोलून घेतला कपडा. मी हा खोलून घेतला. जेवढा एक्स्ट्रा कपडा असो तेवढा याला कटिंग करून बरोबर आपण हे याच्यात असं मिळून घेणार आहोत. इथे कटिंग नाही करायचं, नाहीतर हा कपडा तुमचा कमी होईल. आहे आपला इथे जास्तीचा कपडा आहे, याला कटिंग करायचा. प्रत्येक ब्लाऊज कुठल्याही मापाचं ब्लाऊज असू द्या, कुठल्याही मापाचं ब्लाऊज तुम्हाला हे चेक करूनच मग बाही जॉईन करायची आहे. चेक न करता बाही लावली तर तुमचा कपडा हा मागे पुढे होणार. हे लक्षात घ्या. फिटिंग करताना तुमची फिटिंग व्यवस्थित बसणार नाही. आता इथे मी व्यवस्थित असं कट लावून घेणार आहे. मागे पुढे कपडा झाला ना म्हणून. करताना आपला इथे कपडा कमी पडलेला मी तर तो जॉईंट दिलेला आहे आणि जॉईंट देऊन मी इथे हा आतला सेपी कटिंग करून घेतलेला आहे. आता बाही जोडून आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची फिटिंग. हे बाही लावून दाखवते, मग नंतर फिटिंगची शिलाई कशी टाकायची ते बघूया. असा ठेवून घेतला. फिटिंग करताना बाही घेर मोजून घ्यायचा असतो. हे असं बरोबर घ्यायचं. बाही घेर 12 आहे. 12चे हा 6 इंच झाले. इथून बघा 6 इंच ठेवायचं. किती? 6 ठेवायचं. मुंडा कसा मोजायचा हे बघा. शोल्डरपासून ते जिथून फिटिंग केलेलं आहे तिथून आपण एक खेचून असं मोजून घ्यायचं. किती आलं आहे? 6.5. बरोबर शोल्डरपासून मोजायचं. असं शोल्डरपासून मोजायचं आणि 7.5वर असं निशाण करून घ्यायचं. 7.5 आणि हे 6 अशी लाईन काढून घ्यायची. आणि छातीची फिटिंग, छाती 40 आहे हो की नाही? 40 असल्यामुळे छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो. चौथा भाग किती इंच आले? 10. तर इथून गळ्यापासून बघा, ह्या गळ्यापासून तर इथे 10 इंचावर आपण इथे अशी लाईन काढून घ्यायची. हे बघा किती सोपं आहे फिटिंग करणंसुद्धा. आणि सरळ शिलाई लावायची अशी. हे बघा इथून 10 इंच घ्यायचे, कारण ही फिटिंगची शिलाई 40 छाती असल्यामुळे 10 इंचावर आपण इथून घेतलं आणि मुंडा आपण 7.5 घेतला
हां, मोजून घेतलं ना शोल्डरपासून. ब्लाऊज कसं मोजतात ते बघितलं ना तुम्ही. ब्लाऊजचा मुंडा घेर कसं मोजतात आणि इथे बाही घेर मोजून घेतला. अशाच पद्धतीने तिकडची आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग झालेला आहे. जो साईडचा कपडा असतो ना, याला व्यवस्थित बरोबर करून घ्यायचं. असं बरोबर करून घ्यायचं. जास्त कटिंग करू नका, कपडा सोडायचा असतो. असा कटिंग केल्यानंतर इकडे ओव्हरलॉक करून घ्यायचं असतं. जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर कवर शिलाई घ्यायची फिटिंगसाठी. 40 साईज कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. हा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे.